अर्थात हिचा रागराग करण्याव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं ह्याच्यामध्ये. खरंच खूप चांगली ॲक्ट्रेस आहे. इतकं इनोसंट, इतकं भोळं, इतकं साधं, इतकं सहज तिने जे ॲक्टिंग केलं आहे ना, तर ते ॲक्टिंग ॲक्टर्स चांगली असल्यामुळे रिअल लाईफमध्ये ती अतिशय. आणि मिलिंदची आणि माझी रिअल लाईफ केमिस्ट्री पण थोडीशी वेगळी आहे. आम्ही सेटवर आलो की आमचा वेगळाच रंग एकच जरी असला काळा दोघांचा, तरी तो सिनियर आहे माझ्यापेक्षा ह्याच्यात. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आणि आता माझ्यासोबत आहेत सौभाग्यवती सरपंचच्या यशानंतर आता आपल्यासोबत गप्पा करणार आहेत आपले लाडके कलाकार. तुम्हा तिघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात तिघही? छान आहोत, मस्त आहोत, एकदम छान आहोत, एकदम छान. आणि बरेच दिवसांनी आम्ही खूप प्रेमाने जे केलं होतं काम ते आता लोकांसमोर आणण्याची वेळ झाली, त्यामुळे खूप आनंदी आहोत आम्ही तिघही. येस. पहिल्यांदा आपण एक बद्दल बोलूया. सौभाग्यवती सरपंच आलं आणि त्यानंतर त्याच्यावर भरपूर प्रेम केलं प्रेक्षकांनी. तो प्रवास कसा होता? म्हणजे रिलीज झालं आणि त्यानंतर एवढं प्रेम, एवढा प्रतिसाद मिळाला, तो आनंद कसा होता? मग आपण दोनवर येऊ. खरं म्हणजे केव्हाही रिलीज होणं हा पहिला आनंद असतो, त्यानंतर भरभरून प्रेम मिळणं. कारण आपण खूप मेहनत केलेली असते, आपण आपल्या कलाकृतीवर भरपूर प्रेम करत असतो, पण प्रेक्षक ते स्वीकारतात तेव्हा एक वेगळा आनंद असतो. आणि तसं सौभाग्यवती खूप छान स्वीकारलं गेलं. लोकांनी खूप प्रेम केलं. म्हणजे आवली ही मला आठवतं अनेक सरपंच बायका येऊन भेटायचे मला आणि ते सांगायचे की जशी आवली आहे तसंच आमचं सगळं खरं आयुष्यात चाललं आहे. इवन आत्ता आपले एडिट जेव्हा पहिला सीझन चालला होता तर तेव्हा त्या सरपंच बायकांना दाखवलं होतं, त्यांना विचारलं होतं की याच्यात तुम्हाला असं काही वाटतं का की जे तुमच्या खऱ्या आयुष्यात नाही आणि जे आम्ही याच्यात टाकले. तर त्यामुळे अजिबात नाही, जे आमचं चाललेलं असतं तसंच्यात तसं तुम्ही सगळं दाखवलं आहे. त्यामुळे इट वॉज व्हेरी आयडेंटिफायबल फॉर देम. तर त्यामुळे मस्त रिस्पॉन्स होता. एस्पेशली या सगळ्या सरपंच बायकांचा मला खूप छान रिस्पॉन्स आला होता. ग्रामीण विषय, ग्रामीण राजकारणाबद्दल बोलणारी सगळी व्यक्तिमत्व, कॅरेक्टर्स. आणि एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करायला तेव्हा मजा येते जेव्हा ते ॲक्टर एकमेकांना ओळखत असतात आणि खूप त्यांचे मैत्रीचे संबंध असतात आणि कलावंत म्हणून एकमेकांना रिस्पेक्ट देणारे असतात. आणि मला असं वाटतं की सरपंचची सगळी टीम एकमेकांच्या कामाबद्दल, एकमेकांच्या जगण्याबद्दल, एकमेकांच्या पॅशनबद्दल खूप आदराने वागणारी आहे. आणि त्याच्यामुळे ऑनसेट आम्ही खूप धमाल केली. आणि वेळ तसा कमी होता, पण आम्ही पहिल्या याच्यात 13-14 दिवसामध्ये एवढं काम केलं. आणि ज्या गावात होतो ते गावही सुंदर होतं. आणि ग्रामीण भागातलं राजकारण आणि ग्रामीण विषय हा मराठी प्रेक्षकांना, गावातल्या लोकांना नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने श्याम पेटकर साहेब लिहितात, त्यांच्या विनोदाची जी जातकुळी आहे ती जातकुळी इतकी साधी, हलकी फुलकी, टोचरी बोचरी अशी आहे. आणि ते करताना आम्हाला स्वतःला सुद्धा खूप एन्जॉय करता आलं. आणि जेव्हा कलावंत स्वतः एन्जॉय करतात तेव्हा ते आपोआप त्या कामामध्ये ट्रान्स्क्राईब होतं आणि लोकांपर्यंत पोहोचतं. मला असं वाटतं सरपंच एकचं तेच झालं असावं. आता तुम्ही दोघांनी इतकं छान आणि सगळं सांगितलंच आहे, पण तरी मी पर्सनली मला जे काय वाटलं सरपंच एक नंतर, एकतर ग्रामीण भागातली अशी शूट होणारी वेबसिरीज इन जनरलच फार कमी होतात आणि त्यात मराठीमध्ये असा प्रयोग झाला आणि त्यातला मी एक भाग होते, याचा अत्यंत जास्त आनंद होता. त्याचबरोबर हे सगळे ॲक्टर्स आणि नागेश दादा, आता या सीझनला आपण त्याला खूप मिस करतो आहे, मी तर खूपच मिस करते अर्थात त्याला, पण माझ्यासाठी तर ही सगळी लर्निंग प्रोसेस होती आणि ती प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. पण ते माझ्यापुरतं न राहता लोकांनाही ते बघताना तेवढाच आनंद झाला, तेवढंच आवडलं. म्हणजे स्पेशली माझ्या कॅरेक्टरचा जो एक फुलिशनेस होता आणि यात एक गावंढळ मॉडर्नपणा होता, तोही लोकांना खूप आवडला. याचं म्हणजे ते करताना मला खूप मजा आलीच ऑफकोर्स. आणि हिच्या कॅरेक्टरचा जो गोडवा होता त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट मी काहीतरी बावळटपणा करणं अपेक्षित होतं, ते जमलं. थोडासा बावळटपणा आणि स्पेशली तो लोकांना आवडला, याचा आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंद आहे. म्हणजे जी कॅरेक्टर्स आपल्याला दिली होती ती खूप चपखल निभावता आली, याचा आनंद आहे.
म्हणजे सरपंच अवली प्रेक्षकांना भावली असं म्हणू शकतो आणि त्यानंतरच हा दुसरा भाग येतो आहे, आता दुसरा पार्ट येतो आहे, आम्हाला बघायला मिळणार आहे. ह्याची सुरुवात कशी झाली आणि आता सरपंच झाली आहे अवली, पण त्या पुढचा प्रवास आता कसा असणार आहे? तू बोलतोस आधी खरं म्हणजे सुरुवात याचमुळे झाली की प्रेक्षकांचा प्रचंड छान प्रतिसाद मिळाला, लोकांना अवली आवडली आणि ती परत परत पाहावीशी वाटली आणि म्हणूनच सीझन 2 त्याचा करायचा ठरला. मला असं वाटतं की तो हळूहळू पायऱ्या अवली चढती आहे आणि पहिल्या तिच्या सीझनमध्ये तो सगळाच घरनं पण स्ट्रगल होता की बाबा सासू तयार नाही, नवऱ्याचा एक थोडासा इगो की ही बाहेर पडते घरातून आणि त्या सगळ्यातून वाट काढत काढत कुठेतरी ती सरपंच म्हणून निवडून येण्यापर्यंत तिची पहिली पायरी होती. आता सीझन 2मध्ये अर्थातच ती पुढे गेली आहे आणखीन. आता काही प्रमाणामध्ये गोड बोलून पण शहाणपणाने ती त्या सगळ्या करप्ट असलेल्या काही सिस्टम्समध्ये आता मुरली आहे, पण प्रामाणिकपणे आणि या सगळ्यांना लाडीगोडीनी आणि सगळ्यांना गोड बोलून कसा धडा शिकवायचा या स्टेजला आता ती गेली आहे. त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे कुठेतरी. नवऱ्याने तिला स्वीकारलेला आहे, अर्थात तो नवरा पुन्हा मेल इगो आणि त्यामुळे त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स या नव्या सीझनमध्ये तुम्हाला आणखीन बघायला मिळतील, जे मी सांगत नाही आत्ता, रिव्हील नाही करत कारण ते सरप्राईज एलिमेंट्स आहेत. तर त्यामुळे तिचा आणखीन एक वरची पायरी आणि पुढचा प्रवास ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता. अर्थात हिचा रागराग करण्याव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं याच्यामध्ये. पण तो किती वेगळ्या प्रकारे रागराग करता येईल. मुळात आमची मैत्री इतकी चांगली आहे आणि ती इतकी निखळ आहे आमची मैत्री की तिचा रिअल आयुष्यात राग करणं मला शक्य नाही. त्यामुळे तेवढंच ॲक्टिंग करता करता जेवढं रागवता शक्य आहे तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला. जेव्हा मला भेटतो तेव्हा फक्त शिव्या देतो मला. नाही तर त्या प्रेमानं बोलतो ग, असं काय ते कळत नाही. आणि ती खरंच खूप चांगली ॲक्ट्रेस आहे. इतकं इनोसंट, इतकं भोळं, इतकं साधं, इतकं सहज तिने जे ॲक्टिंग केलं आहे ना, ते ॲक्टिंग ॲक्ट्रेस चांगली असल्यामुळे रिअल लाईफमध्ये ती अतिशय वेगळी आहे. खूप वेगळी आहे ती. तर खूप मजा आली काम करताना. जगातला अमेरिकेतला पुरुष असो किंवा खेडेगावातला पुरुष असो, बुद्रुकमधला असो किंवा खुर्दमधला असो किंवा दुबईचा असो, इराणचा असो, अफगाणिस्तानचा असो, ट्रम्प असो, कोणी, इगो हा पुरुषाचा, मेल इगो ही एक वेगळी गोष्ट असते. आपण कितीही जग पुढारल्याच्या गप्पा केल्या तरी पुरुषाचा इगो हा पुरुषाचा इगो असतो आणि तो त्याने कितीही पुस्तकं वाचली, किती सुसंस्कृत होण्याचा प्रयत्न केला, कितीही सामाजिक बडबड केली तरीसुद्धा आतमध्ये त्याचं एक काहीतरी असतं. आणि आपल्या बरोबरची बाई, स्त्री पुढे गेल्यानंतर तो दाखवत जरी नसला तरी आत त्याची जी घुसमट होते ती याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवण्याचा श्याम पेठकर साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. बहुतेक वास्तव आयुष्यात त्यांच्या घडलं असावं असं काही. म्हणून ते इतकं चांगलं चपखल त्यांनी आणलेलं आहे आणि ते पाहताना पहिल्या सीझनसारखंच हलकं फुलकं तुम्हाला खूप मजा देईल असं मला वाटतं. आणि खूप मधल्या गॅपनंतर मिलिंदबरोबर काम करता आलं. मिलिंद इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर आणि मिलिंदची आणि माझी रिअल लाईफ केमिस्ट्री पण थोडीशी वेगळी आहे आणि ही रिस्पेक्ट्स अ लॉट, आय रिस्पेक्ट हिम अ लॉट. आणि आम्ही सेटवर आलो की आमचा वेगळाच रंग एकच जरी असला काळा दोघांचा तरी तो सिनियर आहे माझ्यापेक्षा ह्याच्यात. आणि आम्ही खूप एकमेकांबरोबर काम करणं नाही असणं एन्जॉय करतो, त्यामुळे मजा आली. एक मिनिट. आता किशोरदादा जे म्हणतात की मेल इगो किंवा हे, तर कितीही मेलला इगो असला तरी तो बाईपुढे हतबल असतो आणि तेच तशा एका फिमेल कॅरेक्टर प्ले करण्याची संधी या सीझनमध्ये मला मिळते आहे की आपल्या जर का एखाद्या व्यक्तीला आपण आवडतो आहे तर आपल्याला हवं असलेलं काम त्याच्याकडनं कसं करून घेता येईल.
असा एक साधारण खेळकर प्रकार इथे आहे. जसं किशोरदादा म्हणले की हिचा रागराग करण्याव्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही, मीही तेच केलं आहे, हिचा रागरागच खूप केला आहे. पण फक्त मी त्याच्यासारखी डायरेक्टली हिला त्रास देऊ शकत नाही, तर म्हणून एक मिलिंददादाचं जे खूप गोड कॅरेक्टर आहे की त्याचा वापर करून मी कशी हिला कॉम्पीट करू शकते याचा हा सगळा खेळ आहे आणि तो खूप गोड आणि खूप छान आहे. ह्याच्यापेक्षा जास्त सांगायचं नाही असं सांगितलेलं आहे. नक्कीच, कारण ती बघायची मग मजा जाईल. मला सांगा, जसं आता ही सिरीजच आहे ती राजकारणावर अवलंबून आहे. राजकारणात एकूणच तुम्हाला किती रस आहे किंवा कसं काय तुमची मदत? हा याचा प्रश्न आहे. राजकारणामध्ये काय राजकारण नाही. तुम्ही जेव्हा गल्लीत शिरता आणि बाजूला गटार तुटलेलं असतं आणि मनातल्या मनात तुम्हाला असं वाटतं काय गटार, हे एक राजकारण आहे. तुम्ही कुठला न्यूजपेपर वाचता, हे सुद्धा एक राजकीय स्टेटमेंट आहे. तुमच्या घरी कोण लोक येतात आणि तुमच्या काय गप्पा रंगतात, हे सुद्धा राजकारण. आपलं संपूर्ण आयुष्य आता राजकारणाने झालेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये लोक राजकारणाबद्दल अनभिज्ञ होते, पण आज फुटपाथवर राहणारा माणूस, खाली त्या टॉवरच्या खालच्या फुटपाथवर राहणारा सामान्य भिकारी आणि 40व्या मजल्यावर राहणारा, दोघंही राजकारण बोलत असतात. राजकारणाबद्दल खूप अवेअर झालेले आहेत आणि राजकारणाबद्दल अवेअर असणं हे एक समृद्ध आणि जागरूक नागरिक असल्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. करेक्ट, तुला उत्तर मिळालं. बरं, मला सांग, तू तुझ्या भूमिकेतून जसं राजकारणात खूप काही शिकायला मिळालं असेल, पण एखादी अशी गोष्ट जी खऱ्या आयुष्यात तू खरंच फॉलो करशील या पूर्ण प्रोसेसमध्ये? म्हणजे आवलीकडनं येस, आवलीकडनं शिकलेली अशी नाही खरं म्हणजे खूप गोष्टी आहेत. मला असं वाटतं की तिचं धाडस, कारण ती धाडसानी, ती ज्या सिन्सिअरिटीनी, ती ज्या प्रामाणिकपणे तिच्या क्षेत्रात काम करते, हे सगळंच आवलीकडनं शिकण्यासारखं आहे. आणि मला वैयक्तिक आयुष्यामध्ये कुणामध्येही, माणसामध्ये, जगण्यामध्ये कुणामध्येही सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी जी वाटते ती म्हणजे प्रामाणिकपणा, खरेपणा. आणि आवली ही खरी आणि प्रामाणिक आहे, जे मी माझ्या आयुष्यात असण्याचा प्रयत्न करते आणि आवलीकडनं आणखीन शिकण्याचाही प्रयत्न करते. म्हणजे तिला तू पाहिलंस किंवा म्हणतात ना, आपण एखादं कॅरेक्टर करताना आपण बघतो की ते कशा बोलतात, कशा चालतात, तर कोणाला फॉलो केलंस किंवा? एक असं नाही, पण अनेक समोर आपल्या डोळ्यासमोर अनेक हे असतात, पॉलिटिकल इन्फ्लुएन्सेस असतात आपल्या डोळ्यासमोर. त्यामुळे मी असं एक नाव नाही घेणार, पण ज्या पद्धतीने पेहराव असतो राजकारणी बायकांचा, ज्या पद्धतीने एक चढवलेला कॉन्फिडन्स असतो, ज्या पद्धतीने काही गोष्टी राखून काही गोष्टी रिव्हील करण्याची त्यांची पद्धत असते, या सगळ्याच गोष्टींचा अनेकदा राजकारण्यांना आपण बघून इन्फ्लुएन्स केलेला असतो. तर त्या इन्फ्लुएन्सवरनं हे कॅरेक्टर डेफिनेटली उभं केलं गेलं आहे माझ्याकडून. मी तुम्हाला तिघांना काही प्रश्न विचारेन, तर त्याची उत्तरं द्या. इट्स अबाउट पॉलिटिक्सच्या वगैरे. जर राजकारण, आता जर गावातला सरपंच झाला तर एखादा गावात बदल करायचा असेल पहिला, तर तो काय असेल? तुम्ही काय कराल? 1 2 3. मला वाटतं आरोग्य, मेडिकल फॅसिलिटीज या सगळीकडे फार महत्त्वाच्या आहेत. गावात असेल, शहरात असेल, आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी माणसाला पटकन अवेलेबल असल्या पाहिजेत आणि खूप स्वस्तात आणि कमी पैशात अवेलेबल असल्या पाहिजेत. मला असं वाटतं की आपल्याकडे अण्णा हजारेंचं गाव आहे हिवरे म्हणजे गावातल्या लोकांना सुशिक्षित करणं, अवेअर करणं, एकत्र करणं आणि त्यांनाच कामाला लावून त्यांच्याकडनं काम करवून घेऊन एक एकात्मता निर्माण करणं, अख्खं गाव वेगळं उभं करणं आणि जगाच्या नकाशावर नेणं, हे असं झालं पाहिजे. आणि जर तसं झालं तर मी तसं होण्याचा करण्याचा प्रयत्न करेन असं मला वाटतं. हिवरे बाजार. एक्झॅक्टली, मलाही असंच वाटतं. म्हणजे गावातले जी परंपरागत चाललेले व्यवसाय किंवा ज्या कारागीर आहेत किंवा जे त्यांची प्रोफेशन्स आहेत, लोहार आहेत, सुतार आहेत, ते त्याची ट्रेडिशनल जपून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, पण त्याचं ओरिजिन गावानी जपलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी समजा सरपंच झालेच तर मला ह्या ट्रेडिशनल उद्योगांमध्ये हे करायला हातभार, त्याची प्रगती आणि त्याचं ओरिजिनल असणं हेही जपायला खूप आवडेल.
ओके. म्हणतात ना की काही घडो गावात तर एखाद्या वेळी सरपंच जबाबदार असं म्हणतात, पण नागरिकही त्या गोष्टीला मला वाटतं तितके जबाबदार असतात. पण नागरिकाची एखादी सवय असते ती असावी, म्हणजे प्रत्येक नागरिकात एक सवय जी या सगळ्याला सपोर्ट करेल व्यवस्थित, तर ती सवय काय असावी नागरिकामध्ये सुद्धा? विचार करणे. त्यांनी विचार करून बोललं पाहिजे आणि जे काय घडत आहे आजूबाजूला त्याबद्दल अवेअर असलं पाहिजे. करेक्ट. मी पण अवेअरनेस असं म्हणेन, जे काय आजूबाजूला घडतंय त्याचा अवेअरनेस आणि धाडसानी बोलणं, जे आपल्याला वाटतंय ते व्यक्त करता येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हक्क आणि जबाबदारी दोन्हीचं भान असणं गरजेचं आहे. म्हणजे बोलणं जर का हक्क आहे तर अस्वच्छता करू नये किंवा गाव स्वच्छ राहावं याची जबाबदारी घ्यावी. तर हक्क आणि जबाबदारी दोन्हीचं भान असण्याची गरज आहे. बरं, आता जाता जाता एक लाईट प्रश्न, कारण सेटवर खूप धमाल रंगली आहे, आम्हाला हे कळलेलंच आहे आणि सरांनीही सांगितलेलं आहे ते, पण एखादा असा आठवणीतला किस्सा किंवा क्षण शेअर करायला आवडेल का तुम्हाला? एखादं नाही, असे खूप आहेत. आम्ही रोज निर्माण करायचो. आता इतके घडलेले आहेत की आता सगळं स्पेसिफिक काही सांगता येणार नाही. हो हो हो. त्याच्यासाठी एक वेगळा एपिसोड करावा लागेल. नाही, आमची बेसिकली सगळ्यांची मैत्री खूप छान झाली आणि त्याच्यामुळे प्रत्येक सीन्समध्ये ते सगळी एनर्जी लावत होतो. याचं कारण एकमेकांची मैत्री. मग मिलिंद असेल, खरंच हे म्हणलं तसं, संतोष सर असतील ज्यांनी डिरेक्ट केलं आहे आपलं हे, पेटकर असतील ज्यांनी लिहिलं आहे, या सगळ्यांशी एक काहीतरी बॉन्ड तयार झाला आहे. अगदी अल्ट्रा मराठीसुद्धा असेल, मग अल्ट्रामध्ये आता इथे आलो की घरी आल्यासारखं वाटतं. तर त्या बॉन्डनी एक सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये छान मैत्री आणि त्याच्यानी तयार झालेला आनंद हा डेफिनेटली तुम्हाला ही वेबसिरीज बघताना सुद्धा जाणवेल. कारण ते एक काहीतरी आपलेपणा आणि ते काहीतरी फॅमिलीसारखं आता आमच्यामध्ये वातावरण तयार झालंय. ओके, आता प्रेक्षकांना काय सांगाल आणि ही वेबसिरीज कुठे येते, अल्ट्रा झकासवर बघायला मिळेल प्लीज? अल्ट्रा झकास मराठीवरती ही वेबसिरीज तुम्हाला बघायला मिळेल. 24 जुलैपासून ते एपिसोड्स आपल्या समोर येतील. आणि मला तेच वाटतं की ज्यांनी पहिल्यांदा बघितली आहे त्यांना माहितीच आहे की याच्यामध्ये काय आहे आणि याच्यामध्ये किती मजा आहे. त्यामुळे ज्यांनी बघितलं आहे ते तर दुसरा सीझन बघतीलच, पण ज्यांनी नाही बघितलं त्यांनी काहीतरी मिस केलं आहे तर प्लीज 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 नक्की बघा. तुम्हाला डेफिनेटली मजा येईल ही वेबसिरीज बघायला. भाग 3 बघायला मिळणार आहे का आम्हाला पुढे? हो, आय विश आणि असं म्हणतायत हे लोक, आणि मला खात्री आहे की हा बघितल्यानंतर भाग 3चे डिमांड प्रेक्षकांकडूनच येईल. हेच. थँक्यू सो मच. नाही, म्हणजे जे प्रेम सौभाग्यवती सरपंच 1ला मिळालं तेच आणि त्याच्यापेक्षा जास्त आता 2ला मिळावं, म्हणजे मग 3 लगेच येईलच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.